24 आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावामध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून वाद निर्माण झाला असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चांगदेव दुधाडे यांचे बंधू शिवाजी चांगदेव दुधाडे यांचं अपहरण झालं असून या प्रकरणामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोणी हवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ठरावाच्या बैठकीदरम्यान शिवाजी दुधाडे यांनी सत्ताधारी गटाच्या बाजूने मतदान करू नये या हेतूने अपहरण केल्याचा आरोप सुभाष दुधाडे यांनी केला आहे। अमोल विक्रांत दुधाडे यांनी सत्ताधारी गटाचे संचालक शिवाजी दुधाडे यांचं अपहरण केलं असून यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत। या घटनेमुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं असून विरोधकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होती। देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या भावाचं अपहरण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून अपहरणामागील नेमके कारण, संबंधितांचा सहभाग आणि निवडणुकीशी असलेला संबंध याचा शोध घेतला जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.